retired from Central Bank of India as an assistant manager. 37 वर्ष माझी सर्व्हिस झालेली आहे आणि मी सेंट्रल बँक आणि माझे मिस्टर दिनेश म्हात्रे बिटको कॉलेज या दोन्हीच्या संयोगाने सांगते की यात्रेला जायचं असेल तर कोणाला दुसरा ऑप्शन नाही आहे. वडनेरकर ग्रुप बरोबर क्या बात आहे. अत्यंत सुंदर झाली आणि इतकी स्मूथ गोईंग आहे. पण मला असं वाटतं स्मूथ गोईंग काही इझी नाही आहे किंवा आपल्याला दिसतं तितकं प्लेन नाही आहे. त्याच्यामागे त्यांचे अथक परिश्रम आहे आणि डेडिकेशन आहे त्यांच्या. त्याला मी 1-2 लाईनी वाचून दाखवते. क्या बात आहे. बाग ज्यांची फिरून आली त्यांनी 2 भिडे द्यावे. सूर ज्यांचे जुळून आले त्यांनी 2 गाणी द्यावी. ज्यांच्या अंगणात चुकले ढग त्यांनी गुंजळभर पाणी द्यावे. आपले श्रीमंत हृदय त्यांनी रिक्त करून भरून द्यावे. आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडे खाली यावे. मातीत ज्यांचे पाय घळले त्यांना थोडे उचलून घ्या. बहुत खूप बहुत खूप. माझं नाव स्मिता गिरीश देशपांडे. मी नाशिकच पद्मा प्रल्हाद मी राहतेचीच पहिला गेले 20 वर्ष मी क्लासेस घेतले. सध्या यावर 2 वाक्य बोलणार आहे. कुंभागार डेरेदार गुलमोहर बहरतो, लाल चुटूक फुलांची स्मृती कायम ठेवून जातो. परिचय असाच व्हावा जो स्नेहाने दरवळतो आणि आपुलकीचे नाते कायमचे जोडतो. मला वाटतं या चारधाम यात्रेच्या निमित्ताने आपल्या सर्वांचा परिचय झाला आणि आता आपलं हे असंच आपुलकीचं नातं कायम निर्माण होईल यात शंकाच नाही. यापुढे जरी आपण भेटलो नाही तरी आपलं हे आपुलकीचं नातं यापुढेही राहील, चालू राहील. परमेश्वराची आपल्यावर असणारी कृपा, त्याच्यानंतर निसर्गाची मिळालेली साथ आणि सरांचं नियोजन या सर्वांमुळे आपली जी चारधाम यात्रा अत्यंत चांगल्या प्रकारे पार पडली यात शंकाच नाही. मी सुचेता धर्माधिकारी पुण्यामध्ये असते. मी पूजा गड्डे मी पुण्यात असते. वाकड्याला राहते. संवादिता दिलीप होती. मी वर्षा सुरेश वैद्य राहणार चिंचवड. मी स्वतः MBA आहे. काही वर्ष माध्यमिक शाळेमध्ये सर्व्हिस केली. त्यानंतर मी काही वर्ष स्वतः माझे इंग्लिशचे क्लासेस चालवले. काही अमर्याद कारणामुळे मी माझे क्लासेस बंद केले. आता मी स्वतः हाऊसवाईफ आहे. मी वंदना अशोक बर्डे. मी नाशिक रोडला असते. मी सुष्पा लाहोरी नाशिक पुणे. मी डॉक्टर अमृता BMS आहे. 25 वर्ष म्हणजे मी मला प्रॅक्टिस आहे आणि आमचं स्वतःचं हॉस्पिटल मी साताऱ्यात असते. ठाण्याला असते. MBA झालेली आहे. 20 वर्ष मी आणि आता मी माझा बिझनेस करते. बिझनेस वुमन आहे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी इथे नमूद करू इच्छिते. मी कुठलंही नियोजन केलेलं नव्हतं जायचं. माझ्या मनात काही शरीर नव्हतं, पण केवळ प्रेमिता ऋषी यांच्या एका फोनमुळे मी तयारी केली आणि सरांचे सहकार्य त्यांचा अगदी नियोजनबद्ध कार्यक्रम चारधाम यात्रेचा आणि त्याच्यामुळे ही चारधाम यात्रा माझी खूप छान पद्धतीने आणि खूप लवकर पार पडली. त्यासाठी त्यांची आणि प्रेमिता ऋषीची आणि त्यामुळे परमेश्वराची सगळ्यात आधी खूप आभार मानते. मी सुभाष शिवाजी निवरे. नाशिकला असतो आम्ही. मी पोस्टात सर्व्हिस करते. 3 वर्षापूर्वी घरी आले. गीता पाटणकर ठाण्याला असते. सध्या मी आणि वडनेरकर एका सोसायटीत राहतो. नोकरी हाऊसवाईफ आहे असं म्हणेन. मी पण सामाजिक काम करत असते. मुंबई ग्रामपंचायतीचं काम करते. चौदा नगरसेवक आहे तर त्यांचं पर्सनल असं हे करून रिलेशनशिप सांभाळणं हे सगळे सामाजिक कामं करत असते. कार्यक्रम अरेंज करते, एक्झिबिशनचं अरेंज करते. आमच्या
एरियातल्या लोकांचे जोडधंदे वाढतील याच्यासाठी काम हे करत असते. आणि मुलाच्या बिझनेसमध्ये मी पार्टनर म्हणून आहे. मी अंजली संजय पांडे, नाशिकलाच असते, हाऊसवाईफ आहे. वैदेही विनायक रानडे, नाशिकला असते आणि हाऊसवाईफ. मी विनिता जोशी, मी पुण्याला असते. मी लॉयर आहे आणि कोरोनाच्या ह्याच्यात मी हाऊसवाईफ आहे. नमस्कार, मी शैलजा सुराके, राहायला पुणे. मी पण इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये एक्झिक्युटिव्ह. मी वैशाली दीक्षित, पुण्याला राहते. बहिणीचा जेव्हा फोन आला की असाच यात्रेला तू येणार आहेस का, मी लगेच तिला छान वाटलं की हो आपण जाऊ, कारण ह्या वयात आपल्याला कोण नेणार आहे. चला, आपण जाऊया म्हणजे. पुण्याला मी संगीता आंबेडकर. मी पहिली महानगरपालिकेमध्ये जॉब केला 22 वर्ष, पण आता मी आहे. आणि जेव्हा माझे धीर आहे ते दिनेशी वंडेकर, त्यांनी माझ्या मिस्टरांना फोन केला तर सुरुवातीला मी त्यांना अगदी म्हणाले की आपण जाऊच. मिस्टरांना म्हटलं आता शेवटचा फोन आला आहे त्यांचा, तर आपण नक्कीच जाऊया. आणि ते झाल्यामुळे आम्ही आल्यामुळे आणि चारधाम बघितल्यामुळे अगदी धन्य पावले आहे. खूप आभारी आहे सगळ्यांचे. मी विजयश्री कैलाशी गुराडे. मी कार्यकारी अभियंता आहे जलसंपदा विभागात. सध्या क्वालिटी कंट्रोलला वाहिला म्हणजे गोसीखुर्द प्रकल्पाचा क्वालिटी कंट्रोलला आहे. वड्डेरकर साहेबांचा ओळख आमच्या जगताप मॅडममुळे झाली. नेपाळ ट्रिपला जगताप मॅडम, मी आणि शैलजा आम्ही तिघीजणी मैत्रिणीसोबत होतो. आणि ट्रिपची मजा कशी, मैत्रिणीसोबत होतो आणि आमचे नवरे मित्र झाले. आणि त्यामुळे या ट्रिपमध्ये देखील शैलजा इथे जुळली आणि त्यासोबत अजून एक मैत्रीण म्हणजे अनिता मोदी सोबत जुळली. आणि त्यासोबत आमच्या मिस्टरांच्या देखील मैत्री झाल्या की म्हणजे ही आमच्यासाठी खूपच जमेची बाजू झाली की याच्या पुढच्या नेक्स्ट ट्रिपमध्ये पण आम्हाला सहज जाऊ शकू. तर आमची चारधाम यात्रा निघताना जो मनामध्ये जी एक हुरहुरती धाकधूक होती, घरात मुलांना काळजी होती, कशाला जात आहे, काय गरज आहे. पण खरंच एकदा जाताना जाणवलं की हे खरंच कठीण आहे. म्हणजे कुठल्या क्षणाला काय होईल याची अजिबात गॅरंटी नाही. तर हे आपली यात्रा ही सुखरूप घडते हे परमेश्वराची इच्छा. त्यामध्ये आपल्या या सगळ्या आणि नशीब एकट्याचं नाही, इथे आहेत ना या सर्वांचं नशीब आहे की ते नशीब होतं. म्हणून आपली यात्रा इतकी सुखरूप, एक अगदी निश्चिंत अशी, कुठेही कसलाही प्रॉब्लेम न येता कोणाच्या तब्येत. दुसरा एक विशेष मला जाणवलं वडनेरकर साहेबांचं प्लॅनिंगमध्ये जेवणाचं, त्यांनी जाणून बुजून जेवण अशा सात्विक पद्धतीचं साधं ठेवलं की कोणाच्या तब्येतीला प्रॉब्लेम नाही, कोणाच्याही तब्येतीला यापुढे थोडासा सर्दी पडसाचा त्रास हा जो ॲल्टिट्यूड चेंज आहे त्यामुळे जो येणारा त्रास आहे तो झाला, पण पोटाला त्रास होऊ दिला नाही. कारण ही चारधाम यात्रा घडवणं हा एक मुख्य उद्देश त्यामध्ये आहे. तर ती देखील काळजी त्यांनी घेतली. त्यांचा 25 वर्षाचा अनुभव आहे, त्यांना खूप वेगवेगळे अनुभव आले असतील. त्यांना 40 वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तींना सांभाळायचं आहे. त्यांची प्रकृती पण वेगवेगळी असते. तर वेगवेगळ्या प्रकृतीच्या वेगवेगळ्या स्वभावाच्या लोकांना सांभाळायचं, त्यावेळेला यांच्या 25 वर्षाचे जे अनुभव असतील त्या पद्धतीने त्यांचं नियोजन असतं आणि ते अगदी स्मूथली ते पार पडतात. याबद्दल गिरीशभाई तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन. As a Assistant Director of Vocational Education, presently I am house husband. पहिला व्यक्ती हाऊस म्हणून. मी शिवाजी देवरे, MSCB मधून रिटायर झालो आहे 5 वर्षापूर्वी. आता नाशिकला राहतो. नमस्कार, मी श्याम लाहोटी, नाशिकला राहतो, रेल्वेमध्ये काम करतो. मी डॉक्टर महेंद्र नाकी,
मी वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटमध्ये 38 वर्ष नोकरी केली. अधीक्षक अभियंता म्हणून मी रिटायर झालो. माझे सोशल वर्कमध्ये मी कनेक्ट आहे नाशिकमध्ये. राष्ट्रसेवा दलाचा अध्यक्ष आहे मी आणि पुणे युनिव्हर्सिटीवर बोर्ड ऑफ स्टडीजवर आहे मी इंजिनिअरिंग फॅकल्टीसाठी. बाकी मग जनरल 2 मुली आहेत, दोघींचे लग्न झालेले आहेत. आम्ही घरी नवरा बायको. मी विवेक बिंदेकर. गिरीश आणि मी एकाच वेळेस नोकरीला लागलो आणि 40 वर्ष एकाच ठिकाणी बरोबर होतो. इरिगेशनलाच होते. इरिगेशनलाच बरोबर रिटायर झालो. क्या मी संजय पांडे, कार्यकारी अभियंता आहे WRDमध्ये. आज सध्या CDOला कार्यरत आहे. आणि वडनेरकरांच्या बाबत सांगायचं तर ते आमच्या डिपार्टमेंट असल्यामुळे आमची मी अतुल अरविंद सुलाके, कार्यकारी अभियंता होतो मी PWDमध्ये. मागच्या वर्षी रिटायर झालो. आणि गिरीश बाईंसोबत आमची पहिली ट्रिप झाली होती एप्रिल 2022मध्ये. नेपाळची टूर झाली होती. त्यावेळी आता बोराडे मॅडमने जसं सांगितलं तर सुनंदा जगताप नावाची त्यांची मैत्रीण आहे कॉमनमध्ये, मिसेसची पण मैत्रीण आहे. त्यांनी सांगितलं होतं की असं कुणीतरी गिरीश वडनेरकर म्हणून आहे ते असं टूर अरेंज करतात. सुनंदा जगतापने एकच सांगितलं की तुम्ही फक्त एक ट्रिप करा आणि नंतर मला सांगा तुमचा. तर तो अनुभव आमचा इतका सुंदर होता. 23 ऑगस्टला सकाळपर्यंत आम्हाला माहीत नव्हतं. ज्या दिवशी त्यांनी टाकलं होतं आमच्या ग्रुपवर, नेपाळच्या ग्रुपवर त्यांनी टाकलं गेली पाहिजे, त्या दिवशीपासून आमची इच्छा होती यायची. पण त्यांची बदली झालेली होती, अजूनही झालेली आहे. त्यांच्या जागी कुणी आलेलं नाही. त्याच्यामुळे आम्ही असं जरा थोडं हवा दिलं होतं. ती शेवटी म्हणाली की तू एकटा जा. मी म्हणलं बघू आपण, तू चान्स तर घे. मग तिच्या मैत्रिणीने तिला सांगितलं की 23 तारखेला सकाळी तिला सांगितलं साहेबांना विचार तरी जाऊन ते रजा देतील का नाही, कारण तिचं पावसाळ्यामध्येच काम आहे जास्त तिथं. तर ती गेली त्या दिवशी 23ला. तिला मी सांगितलं हो म्हणले एक नाही म्हणले तर वाईट वाटून घ्यायचं नाही. म्हणलं ठीक आहे, आम्ही दोन्हीसाठी आपली तयारी ठेवायची. ती गेली आणि बॉसने सांगितलं ठीक आहे जा तू जा. म्हणले की तिने ऑफिसमधून फोन केला, अरे त्यांनी जा म्हणून सांगितलं. मी लगेच त्यांना फोन केला. म्हणलं साहेब आम्ही दोघं येणार आहेत, काय करू दे. ते म्हणजे या काय हरकत नाही, फक्त तिकिटाचं तुम्ही बघा, बाकी पुढचं मी पाहतो. संध्याकाळी 5-5:30ला मी विमानाचे तिकीट काढून टाकले. त्यांना सांगितलं की आम्ही तिकीटं काढणार आहेत, आमचं चालू आम्ही आता तुम्ही करायचे. आणि खरंच त्यांचं मी एक सांगू इच्छितो की माझ्यासाठी तर हे 5वं धाम आहे. धन्यवाद. मी शेखर धर्माधिकारी, कॅनरा बँकेत होतो. 39 वर्ष सर्व्हिस झाली. डिव्हिजनल मॅनेजर म्हणून मी रिटायर झालो. सध्या राहणार मी नांदेड सिटी पुणेमध्ये. मला तसं जनरल म्हणजे 2 मुलं आहेत, दोघंही अमेरिकेला आहेत. एक कॅलिफोर्नियाला आहे, दुसऱ्या रॅलीमध्ये. आणि ट्रिपबद्दल सांगायचं झालं तर मागे वडनेरकरांची मला म्हणजे आमचे रोंगे म्हणून मित्र आहे परिवारपैकी, त्यांनी सांगितलं की म्हणजे माझं केदारनाथला वगैरे जायचं ठरवलं होतं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की गिरीश वडनेरकर म्हणून नाशिकचे. म्हणलं मी पुण्याचा माणूस तिकडे कशाला जाऊ. पण ते म्हणले एक सांगतो म्हणे, तुम्हाला जर ट्रिप करायची असली तर केसरी वगैरे भरपूर आहे, पण यात्रा करायची असली तर वडनेरकरांबरोबर. कारण तुम्हाला ते परमेश्वराचं जे जवळून दर्शन किंवा तुम्ही ज्यासाठी ज्या भावनेने जाता ते फक्त तुम्हाला वडनेरकरच करू शकतात, दुसरं कोणी करू शकणार नाही. मी याच्यावरती तुमची इच्छा आहे. आणि मी त्यानंतर कॉन्टॅक्ट केले बऱ्याच, पण करोनामुळे आमचं ते पोस्टपोन झालं, हे झालं ते झालं. पण मला त्यांच्याकडूनच योग होता, त्यामुळे मी आज पहिलाच अनुभव आहे. पण हे खरंच हे ट्रिप अशी आहे की ही डोक्याने म्हणजे कुठेही कॉस्ट कटिंग वगैरे याचा विचार करते, ही हृदयापासून त्यांनी केलेली ट्रिप. त्यामुळे सगळ्यांच्या भावनेचा व्यवस्थित विचार करून ते ट्रिप अरेंज करतात. आणि सगळ्यांचे म्हणजे परमेश्वराचं दर्शन आपल्याला जास्तीत जास्त सुखसोयीने कसं होईल हे त्यांचा दृष्टिकोन असतो. आणि सहलीचं नियोजन तर उत्तमच आहे, त्याबद्दल काय सांगितलं नाही. तरी मी वडनेरकरांचा पण आभारी आहे. नमस्कार, मी दिनेश म्हात्रे, निवृत्त प्राध्यापक. प्राध्यापकाचं बोलणं काम असतं, पण ते माझे मिसेसनी केल्यामुळे सर्वांना माझा नमस्कार. मी अशोक प्रभाकरराव बर्डे, नाशिकला असतो. एक्झिक्युटिव्ह इंजिनियर मी रिटायर झालेलो आहे. आणि वडनेरकरांबद्दल सगळ्यांनी सगळं काही बोललेले आहेत, मी काही जास्त बोलणार नाही. पण मी इतकं बोलू इच्छितो की त्यांना जे 25 वर्षाचे त्यांना यश आलेलं आहे त्याच्यामध्ये ईश्वरी कृपा नक्कीच आहे. आणि आज आपला हा जो मित्रपरिवार आज जमतो आहे आणि आपण त्यांना 1-2 शब्द आणि ॲप्रिसिएशन देतो आहे. मी त्यांचं पुनश्च त्यांचं अभिनंदन करतो. धन्यवाद.
मी इलेक्ट्रिकल सिनियर इंजिनियर म्हणून रिटायर्ड झालो. रेल्वेत होतो, सेंट्रल रेल्वेमध्ये, आणि 42 वर्ष 5 महिने माझी सर्व्हिस झाली. पुण्यात राहतो. आणि या दोघी बहिणी देशपांडे मॅडम आणि आमची मिसेस वैशाली दीक्षित यांचं दोघांचं नेहमी फोनने बोलणं होतं. आता तिचा फोन जास्त, यांचे दोघे सख्या बहिणी असल्यामुळे यांचं कम्युनिकेशन आहे. त्याच्यामुळे तिचा फोन बहिणीचा आला हिला, तर ती म्हणाली ठीक आहे, मी विचारते आणि सांगते तुम्हाला. की लगेच हो म्हटलं. तिने असं म्हटलं ना, जायचं आपल्याला, चला जाऊ आपण. आणि ठरवलं. आणि गिरीश रावांनी जी अरेंजमेंट केली आजची, ही सुद्धा फार सुंदर केली. हा जो हॉल, ही सगळी सिच्युएशन मिळणे, यालाही भाग्य लागतं की सगळ्यांना सिटिंग अरेंजमेंट इथे मिळाली आणि सगळं उत्तम कार्यक्रम होतोय. हा सुद्धा एक आनंदाचा आणि योगाचं भाग्य आहे. त्याबद्दल मी गिरीश रावांचं अभिनंदन करतो. मित्र म्हणा फक्त. मी दिलीप मोदी लवासाला एक सिव्हिल इंजिनियर म्हणून काम करत होतो. आता रिटायर झालेलो आहे. 62 वर्षे वय आहे. आणि माझं बरेच समाजकार्य चालू आहे. आणि पतंजलीचं गेल्या 10 वर्षापासून काम करतोय. आणि 2-3 वर्षावर आमचे क्लासेस पण आहेत ऑनलाईन. आणि आवड आहे. दुसऱ्याच्या आनंदाचा मी माझा स्वतःचा आनंद मानतो. लोकांना तुम्ही आनंद द्या, स्वतःसाठी आनंद मागायची गरज नाही, एवढं लक्षात घ्या. हिंदुस्तान ऑर्गॅनिक केमिकल्स लिमिटेड एक सेंट्रल गव्हर्नमेंटचा आपला प्रोजेक्ट होता. आज जे आपण चांद्रयान वगैरे हे जे उडताना बघतो, पण त्याला जे फ्युएल लागतं ते आमची कंपनी बनवतो. अगदी सिक्रेट असतं, ते कोणी हे करत नाही. पण आज ती कंपनी बंद झालेली आहे. आणि त्यातला एक युनिट जो होता जिथे हे फ्युएल बनतं, ते इस्रोला हँडओव्हर केलेलं आहे. आणि याच्यापूर्वी जेवढे यान उडालेले आहेत ते तेवढं सगळं आपणच बनवतो. म्हणजे जगामध्ये 4 ठिकाणी फक्त बनतं, त्यातलं इंडियामध्ये एक बनतं. आणि इलेक्ट्रिकल ऑफिसर म्हणून मी कंपनी बंद झाल्यामुळे VRS घेतली. हम लोग हरिद्वार में 22 साल से, ये 23वां साल हमारा चल रहा है. और मैं 16 साल से ग्रुप कर रहा हूँ चारधाम का. शुरुआत मैंने इन्हीं से की थी. जब मैं 16 साल का था तब से फर्स्ट टाइम इनके साथ आया था. और तब से लेकर आज तक इन्हीं के साथ जुड़ा हूँ. बाकायदा मुझे 6 साल मैंने खुद कैटरिंग की, खुद मेहनत की. उसके बाद इन्हीं के आसमान जरूर से मैंने खुद अपने चारधाम के ग्रुप्स निकाले. और इन्हीं के बदौलत आज इस मुकाम पर मैं खड़ा हूँ. और मेरी तरफ से एक सुझाव है कि कभी कोई खाने में कोई भूल चूक हो गई हो तो अपना बेटा समझ कर मुझे बात करें. टूर्स अँड ट्रॅव्हल्स तर्फे चारधाम यात्रा आयोजनाचे हे सिल्वर जुबली वर्ष आहे. ही खरोखरच अभिमानास्पद बाब आहे. त्यापेक्षाच आपण सर्वांच्या सहकार्याने हा सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे. मित्रांनो, 29 ऑगस्ट पासून आपल्या चारधाम यात्रेला सुरुवात झाली. हरिद्वार पासून सुरू केलेल्या यात्रेतील पहिले धाम यमुनोत्री दर्शन केलं. दुसरे धाम गंगोत्री दर्शन छान पार पडलं. तिसरे धाम केदारनाथ दर्शन. केदारेश्वराच्या परिसरात पोहोचल्यावर यात्रा सफल झाल्याचा आनंद गगनात मावण्याचा झाला. आणि योगायोग बघा, अगदी श्रावणी सोमवारला केदारेश्वराला अभिषेक करण्याचं सौभाग्य आम्हा सर्वांना लाभलं. चौथे धाम बद्रीनाथ. आणि येथे पण काय योगायोग, चक्क श्रीकृष्ण जन्माष्टमीला आम्ही श्री बद्रीविशाळजींच्या सहवासात होतो. गिरीशभाईंच्या सुरेख नियोजनामुळे ही खडतर यात्रा यशस्वी व निर्विघ्नपणे पार पडली. त्यांचे खूप खूप आभार. आणि भविष्यातही त्यांच्याकडून अशी यात्रा आयोजन घडो आणि अनेक भक्तांना देवदर्शनाचा लाभ लाभो याकरिता त्यांना शुभेच्छा. म्हणून एक छोटासा आमच्याकडून प्रयत्न सेलिब्रेशनचा की गिरीश या निमित्ताने केक कापावा.
पाहून मागचे 9 दिवस आपल्याला कुठेही अडथळा आणि पाऊस या 2 गोष्टींना सामोरं जावं लागलं. निघण्यापूर्वी बरेच प्रॉब्लेम्स दिसत होते उत्तराखंडातले. बऱ्याच जणांना त्याच्याविषयी सतर्कता होती. फक्त एकच गोष्ट होती की पुण्यामध्ये 28 तारखेला निघायचं हे पक्क ठरलेलं होतं. त्या दृष्टीने इकडं चाचणी केली होती. सुदैवाने सगळीकडे आपलं दर्शन छान झालं. ही सगळी परमेश्वराची महिमा आहे असं मी मानतो. त्यामध्ये रोल म्हणाल फक्त एकच रोल मला आहे की त्या ठिकाणी असेच प्रत्येक ठिकाणी जे आहे त्या ठिकाणी सगळीकडे वर्ष केवळ त्यांच्या सहकार्यावरच आपल्याला हे साधन करता येईल. त्यामुळे आपण सगळ्यांनी म्हणून त्या सगळ्यांचे आभार मानू, कारण त्यांच्यामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टी आपल्या नशिबामध्ये होत्या असं आपण म्हणू. जय बद्री विशाल की, जय केदारनाथ की, जय गंगोत्री की, जय यमुनोत्री की.